बलुचिस्तानकडून स्वातंत्र्याची घोषणा, आम्ही पाकिस्तानी नाही, पाकिस्तान आमच्यावर नरसंहार करतो. नेते मीर यार बलोच यांचं वक्तव्य. तर भारताने पाकिस्तानवर केलेल्या कारवाईचंही समर्थन. सिंधू नदीचं पाणी अडवताच पाक गुडघ्यावर, सिंधू कराराचा पुनर्विचार करा, तहान दिल्या पाकिस्तानचं भारताला विनंती पत्र. पाकची विनंती भारताने धुडकावली, सूत्रांची माहिती. भारताने आता नवी स्वदेशी काउंटर ड्रोन प्रणाली. ओडिसाच्या गोपाळपूरमध्ये भार्गवास्त्रची यशस्वी चाचणी. एकाच वेळी अनेक ड्रोनवर मारा करण्यास उपयुक्त ठरणार. चुकून पाकच्या हद्दीत गेलेले बीएसएफचे जवान पीके साहूंना पाकने भारताकडे सोपवलं. तर भारतानेही पाकचा एक रेंजर त्यांना सोपवला. रेझिस्टन्स फ्रंट संघटनेविरोधातील पुरावे भारत संयुक्त राष्ट्राला सादर करणार. टीआरएफने पहलगाम हल्ल्याची घेतली होती जबाबदारी. टीआरएफ ही लष्करी तोयबाशी जोडलेली संघटना. पाकिस्तान जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला 14 कोटी देणार. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूदच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचं पुन्हा उघड. पाकिस्तानी झेंड्याची विक्री ताबडतोब थांबवा. अॅमेझॉन, फ्लिपकार्टसह अनेक कंपन्यांना केंद्र सरकारची नोटीस. फ्लॅग कॉर्पोरेशनने केंद्राकडे तक्रार केल्यानंतर निर्णय. पाकिस्तानातील अणुबॉम्बचा अड्डा असणाऱ्या किराणा हिल्समधून रेडिएशनची चर्चा. हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल. अमेरिकेने पाकमधील रेडिएशनच्या चर्चांवर बोलणं टाळलं. चांगल्या वाईट काळात आम्ही नेहमीच पाकसोबत उभे राहू. तुर्कीचा अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांचं ट्विट. तर पाठिंबा दिल्याबद्दल पाकिस्तानचा पंतप्रधान शहबाज शरीफने मानले आभार. कर्नल सोफिया कुरेशींबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावरून आता भाजप मंत्र्याची माफी. 10 वेळा माफी मागतो, माफ करा, असं वक्तव्य. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकचं मोठं नुकसान. स्क्वॉड्रन लीडर उस्मान युसुफ, 4 एअरमॅनसह 50 जणांचा मृत्यू. पीएफची अनेक लढाऊ विमानही नष्ट झाल्याची माहिती. छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवर नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई. सुरक्षा दलाकडून आतापर्यंत 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा. गृहमंत्री अमित शहांकडून सीआरपीएफ, एसटीएफ आणि डीआरजी जवानांचं अभिनंदन. भालाफेकपटू नीरज चोप्राची सैन्य दलात लेफ्टनंट कर्नलपदी नियुक्ती. राष्ट्रपतींकडून मोठा बहुमान. यापूर्वी नीरज चोप्रा राजपुताना रायफल्समध्ये सुभेदारपदी होता. वाशिम, बीड, लातूर, धाराशिव, इगतपुरी, रायगडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून अलर्ट जारी. पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा. सततच्या अवकाळी पावसाने राज्यात नुकसान, वाढीची चिन्ह. आंबा, कांदा, भाजीपाल्यात सर्वाधिक झळ. तर रायगड जिल्ह्यात भात पीक उद्ध्वस्त.